समोर येते। ही बातमी नेमकी काय आहे? तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती मकोका लागतोय। प्रदीप घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे अशी आरोपींची नावं आहेत आणि त्यांच्यावरती मकोका लागणार असं आधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती मकोका लावणार आणि त्याप्रमाणे आता बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती मकोका लावण्यात येतोय। प्रदीप घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणेवरती मकोका लागतोय। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। वकील अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत। निकमजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींना त्यांच्यावरती काय कारवाई होतीये? आपल्या माध्यमातूनच मला कळतंय की यांच्या विरुद्ध मोका लावण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि आपल्या दर्शकांना मुद्दामून सांगेल की संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मोक्का कायदा हा आणला होता, ज्याला आपण महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणतो। ऑर्गनाइज क्राईम म्हणजे संघटित गुन्हेगारी। तेव्हा जेव्हा मोका लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते, गुन्हेगाराचा जो टोळी प्रमुख असतो त्याच्या विरुद्ध 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र गेल्या 10 वर्षाच्या आत दाखल व्हायला पाहिजेत। ही जी क्रायटेरिया असतो हा कायदा लावण्यासाठी, आणि या कायद्याअंतर्गत पोलिसांना 180 दिवस मिळतात तपास करण्याकरता। नॉर्मल कायद्याअंतर्गत गुन्हा असेल तर तो 90 किंवा 60 दिवसाच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावं लागतं, परंतु मोका कायद्याअंतर्गत त्यांना 180 दिवसांचा पिरियड मिळत असतो। त्याचबरोबर या कायद्याचं वैशिष्ट्य असं की एखाद्या आरोपीने जर या कायद्याअंतर्गत कबुली जबाब दिला, गुन्ह्याची कबुली दिली, तर तो कबुली जबाब सेक्शन 18 खाली नोंदवला जातो मॅजिस्ट्रेट पुढे, आणि तो कबुली जबाब त्या आरोपीच्या विरोधात देखील वापरला जाऊ शकतो व इतर आरोपींच्या विरोधात देखील वापरला जाऊ शकतो। त्यामुळे तसा बघितला तर हा एक कडक कायदा आहे आणि याच्यात जामिनाचे तरतुदी देखील जे आहेत ते कडक आहेत, कारण जर या कायद्याअंतर्गत कारवाई झाली असेल, ज्याला आपण प्रायर अप्रुव्हल आणि सँक्शन म्हणत असतो, जर मोका कायदा लावला गेला तर जामीन मिळवण्याकरता देखील त्याच्यात काही अटी व शर्ती असतात। बरं निकमजी, आपल्यासोबत आता आमचे सहकारी प्रशांत बाग सुद्धा आहेत, तेही तुम्हाला काही गोष्टी विचारतायत। प्रशांत। अनिकेतजी, 2 गोष्टी महत्वाच्या आहे, म्हणजे की आता ही प्रोसेस सुरू झाली आहे, आणखीन या प्रोसेसचं सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं, पण संघटित गुन्हेगारी कायदा हा जो आहे याच्यामुळे या सगळ्याच गुन्हेगारांचं पाळमुळं जे खणून काढण्यासाठी म्हणून घेतलेलं हे मोठं पाऊल आहे, काय सांगाल, काय याचा फायदा होऊ शकतो? हे बघा, मोका लावण्याकरता पहिले प्रायर अप्रुव्हल घ्यावं लागतं, एका डेझिग्नेटेड पोलीस ऑफिसर कडनं प्रायर अप्रुव्हल घ्यावं लागतं। त्यानंतर ते संपूर्ण त्या प्रकरणाची, त्या आरोपींची कुंडली काढत असतात, त्यांच्या विरुद्ध किती गुन्हे आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, ते कसे संघटित रूपाने काम करत होते, अशा स्वरूपाचा पुरावा गोळा करावा लागतो आणि मग त्याला नंतर सँक्शन मिळवावी लागते। सँक्शन मिळालं की ते स्पेशल कोर्ट, मोक्याचा जो कोर्ट असतो तिथे ते प्रकरण जात असतं आणि मी सांगितल्याप्रमाणे पुढे दिवस यानंतर एखाद्या आरोपीला 164 अन्वये जबाब नोंदवण्याची मुभा आहे? कट होतोय, मला ऐकायला येत नाहीये। आता आवाज येतोय आपल्याला? आवाज येतोय, बोला। 164 अंतर्गत एखाद्या आरोपीला जबाब नोंदवण्याची मुभा याच्यात असते? 164 हे CRPC खाली झालं, परंतु मोका अंतर्गत सेक्शन 18 कलम आहे, त्या अंतर्गत एखाद्या आरोपीचा कबुली जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि तो कबुली जबाब ग्राह्य देखील कोर्ट धरत असतं त्या आरोपीच्या विरुद्ध पुरावा म्हणून, आणि फक्त त्याच आरोपीच्या विरुद्ध नाही तर सह आरोपींच्या विरुद्ध देखील त्याचा वापर होऊ शकतो। एकंदरीत या प्रकरणात सरकारने अत्यंत गंभीर पावलं उचलली आहेत आणि कडक पावलं उचलली आहेत असं आपल्याला म्हणता येईल? निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने सरकारने पोलिसांनी हे मोका जो एक स्ट्रिंजंट लॉ आहे, कडक कायदा आहे, जो त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे तपास योग्य दिशेने चाललाय असं दिसतं। यातील एक आरोपी अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे, काय सांगाल? आता त्याच्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाही, ते आता पोलिसांच्या अखत्यारीत आहे तपास।
निश्चित. धन्यवाद अनिकेतजी. अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही दिली. खर तर या सगळ्या विषयामधलं हे अत्यंत कडक भूमिकाही आपण घेतली. आपण बघतोय की एसआयटी स्थापन झाली, त्यानंतर सीआयडीने पॅरलल तपास सुरू केला. आणखीन यानंतर आपल्याला मोका संघटित गुन्हेगारी अंतर्गत हा जे पाऊल सरकारनं उचललंय, तपास यंत्रणांनी उचललेलं आहे. कृष्णा आंधळे एक आरोपी जरी फरार असला तरीही त्याच्यावर सुद्धा हा लागू होतो मोका. आणखीन या प्रकरणातलं गांभीर्य अधिक वाढलंय. यांचा जामीन जो आहे तो अधिकाधिक कठीण होणार आहे त्यांना मिळणं, हे सुद्धा आता आपल्याला स्पष्ट होत आहे. बरोबर आहे. बीड सरपंच संतोष देशमुख म्हणजे मस्ताजोग प्रकरण जे आहे ते अत्यंत गांभीर्यानं सरकारनं घेतलंय, हे यावरनं स्पष्ट होत आहे. श्वेता. प्रशांत, अगदी बरोबर आहे. धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. आणि आपल्या सोबत वकील अनिकेत निकम होते, त्यांचे देखील धन्यवाद. त्यांनी मकोका संदर्भात एक महत्वाची माहिती आपल्याला दिली. आता वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुशील कराडवरती सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत सुशीलवरती रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणानं सुशील कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुशील कराडनं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार्स, परळीतला प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. सुशील वाल्मिक कराड सोबतच त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरोधात सुद्धा ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. यामध्ये देशमुख कुटुंब सहभागी झालेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्याचसोबत सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. हातामध्ये बॅनर घेऊन पुन्हा एकदा मोर्चा आज धाराशिवमध्ये निघालेला आहे. देशमुख कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झाले. आधी बीड, मग परभणी, मग पुण्यामध्ये, मग पैठणमध्ये, त्यानंतर जालन्यामध्ये मोर्चा निघाला आणि आता धाराशिवमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि या हत्या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी या अशा अनेक मागण्या घेऊन पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावरती उतरलेत धाराशिवमध्ये. धाराशिवमधल्या मोर्चाची ही काही दृश्य आहेत. पुन्हा एकदा जन आक्रोश मोर्चा धाराशिवमध्ये. सर्व धर्मीय, सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि मागणी एकच, ती म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा लवकरात लवकर. त्यासाठी आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा सध्या सुरू आहे धाराशिवमध्ये. त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्याकरता मोर्चे काढण्यात आले आणि आज धाराशिवमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. मनोज जरांगे यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांना महाराष्ट्रभरामध्ये असे मोर्चे काढा असं आवाहन केलं होतं. आज हा मोर्चा धाराशिवमध्ये निघालाय. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडनं या मोर्चा संदर्भात माहिती घेऊयात. बालाजी, मोर्चा आता सध्या कुठपर्यंत आलाय आणि पुढे कसं नियोजन? श्वेता, बघितलं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांनी या खुनानंतर आव्हान केलं होतं की राज्यभर मोर्चा निघणार, त्या ठिकाणी त्यांनी धाराशिवचं देखील नाव घेतलं होतं आणि आज धाराशिव शहरात त्या पद्धतीने जे आहे ते मोर्चा निघत आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. गेली 10 दिवसापासून संयोजक जे आहेत ते या मोर्चाची तयारी करत होते आणि मोठ्या पद्धतीनं जे आहे ते सर्व पक्षीय या मोर्चांचं एक वैशिष्ट्य आहे. काय सांगाल, कशी तयारी झाली, कुठपर्यंत मोर्चा आलेला आहे? मोर्चा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे. काय भावना आहेत एकूण आजच्या ह्या सगळ्या मोर्चावर? देशमुख कुटुंबियाचं तसं नातं धाराशिव बरोबर राहिलेलं आहे. धाराशिवकर म्हणून काय भावना आहेत? या धाराशिव जिल्ह्यातील आजच्या या मोर्चाला आलेले सगळे लोक हे अतिशय संताप आहे त्यांचा की गेली 1 महिना झालं आणखीन धनंजय आपले संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरी मोकाट आहेत. बरेच त्यांचे मास्टरमाइंड मोकाट आहेत आणि स्वयंस्फूर्तीने कसलाही कोणी काही जास्त हे न करता लोक स्वतःहून आलेले आहेत. काय भावना, तुम्ही कुठून आला आहात, काय भावना आहेत एकूण सगळ्या या मोर्चात तुम्ही सहभागी होत आहेत? मी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटेगावचा लोकनियुक्त सरपंच आहे आणि तसेच सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पण आहे. सर, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील सरपंच सुरक्षित नसतील तर हे सरकार नेमकं काय करत आहे? कारण
सरकारला आत्ताच नवीन सरकार स्थापन झाले आणि या सरकारच्या माध्यमातून या लोकनियुक्त सरपंचाचा जर खून होत असेल निर्गुणपणे आणि सरपंचाचे मारेकरी आज तागायत फरार असतील, त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात येत नाहीत, तर लोकशाहीतील सरपंच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित आहे? कारण आम्ही बघतोय साधू संतांचा हा असलेला महाराष्ट्र कुठेतरी बिहारच्या दिशेने जातोय काय, अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आहे. अनेक समाजातले सरपंच घटक आज या ठिकाणी भयभीत वातावरणात आहेत. कारण लोकशाहीतला जो खरा गाभा आहे विकास कामाचा तो सरपंच असतो. अनेक लोकांना ग्रामीण भागातील तोंड देत असताना अनेक संघर्षाला सुद्धा सरपंचांना तोंड द्यावं लागतं. त्या तोंड मागणी काय आहे तुमची? धनंजय मुंडेंचा राजीनामा निश्चितपणे घेतला पाहिजे. अजितदादांना विनंती करतोय की पक्षाची जर प्रतिमा आपल्याला खऱ्या अर्थानं सुरक्षित ठेवायची असेल तर आपण निश्चितपणे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे आणि मारेकऱ्यांना मोठं शासन झालं पाहिजे. काय भावना आहे सांगा. मी लहू शिंदे 14 वर्षाच्या एका मुलाची इथून 25 किलोमीटरवरच्या अंतरावर 14 वर्षाच्या मुलाची नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था वाणीवाडी धाराशिव इथं 18 महिने आज भावना काय, आज कशा त्या दाखल झाल्या? मुलाची हत्या झालेली, अजून त्याची आताशी चार्जशीट तयार झाली. म्हणजे ही नेमकं महाराष्ट्र साधू संतांची भूमी म्हणतो आपण, ह्याची काय चाललंय? दिवसा डावल्या खून काय- केल्या. काय काय- काय भावना आहे सांगा. कुठून आलात, काय भावना आहे? मी धाराशिव मधूनच आहे. जी सरपंचाची हत्या झाली आणि त्या काळामध्ये सरपंचाचे भाऊ वारंवार फोन करत असताना त्या आरोपीचं लोकेशन जर त्याच वेळी जर ट्रेस केलं असतं तर आज ही हत्या घडून आली गेली नसते. तर मागणी काय आहे सांगा शेवटी. तर आता लोकांमध्ये इतका संताप आहे आणि आमची तर अशी मागणी आहे की नुसता धनंजय मुंडे यांनीच राजीनामा द्यावाच, पण धनंजय मुंडेला पाठीशी घालणारे अजितदादा असू देत ना तर देवेंद्र फडणवीस त्यांनीही राजीनामा द्यावा. त्यावेळेस लोकांच्या मनाला शांती भेटणार. एकूण जर बघितलं तर सगळ्या मोठ्या पद्धतीनं जो आहे तो रोष याच्यामध्ये या मोर्चामध्ये दिसत आहे. साधारणतः सगळ्या महिला असतील याच्यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. महिला प्रामुख्यानं विशेषतः या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. काय भावना आहेत? 1 महिना उलटून गेला तरी आम्हाला आणखी न्याय मिळाला आहे. जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, नाहीतर हा जन आक्रोश मोर्चा अखंड चालू राहत राहील. कधी तुम्ही या अगोदर पण मोर्चा दाखल झाले, सरकार गांभीर्याने बघतं याच्याकडे? काही सुद्धा गांभीर्याने घेत नाही. सामान्य जनताचे हाल झाले. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे सामान्य माणसावर हा प्रत्येक वेळेस अन्याय होत आलेला. हा आम्ही अन्याय सहन केला जाणार ना. आम्ही असेच रस्त्यावर उतरून हे सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न करू. देशमुख कुटुंबीय देखील याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. काय सांगाल आई, मोर्चात सहभागी झाला धाराशिवकरांचा, चांगला प्रतिसाद धाराशिवमध्ये मिळतोय, काय भावना आहे तुमच्या? काही नाही, आमची हिंमत वाढते. माझे एक भाऊ गेला म्हणून काय झालं, मला लाखो भाऊ येतं, आम्हाला खूप धीर होतो, आमची हिंमत वाढते. असेच आमच्या पाठीशी न्याय मिळून राहावा एवढीच माझ्या सगळ्या भावांना कळकळीची विनंती एका बहिणीची. वैभवी मोर्चा सुरू झाला, धाराशिवकरांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. तुझ्या ज्या संकटाच्या कालावधीत धाराशिवकर उभा आहेत, काय भावना आहे तुझ्या? भावना हे आहेच की आजपर्यंत आज तुम्ही सर्व आमच्या सोबत आहात. तुमच्या या सोबतीमुळेच आज आम्ही हा लढा उभारू शकलो. आणि माझी एवढी एकच विनंती आहे की न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमची गरज हवी आहे आणि न्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. एकूण जर बघितलं तर धाराशिवकर जे आहे ते मोठ्या पद्धतीनं या याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. आपण काही बिलकुल बालाजी, आपण या मोर्चा संदर्भातले अपडेट घेत राहूच. धाराशिवमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी निघालेला हा जन आक्रोश मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वसामान्यांच्या या प्रतिक्रिया होत्या. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात इतर घडामोडी बघण्यासाठी. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.